नमस्कार. मी डॉक्टर वर्षा पाटील, जननी IVF सेंटर, सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कनेरी मठ, कोल्हापूर. परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रेरणेतून सुरू झालेलं जननी IVF सेंटर म्हणजेच टेस्ट टू बेबी सेंटर, सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहे. या वंध्यत्व विभागातर्फे 19 जानेवारीला म्हणजेच या येत्या रविवारी एक वंध्यत्व निवारण कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे. श्री काडसिद्धेश्वर मठ, श्री काडसिद्धेश्वर सेवा प्रतिष्ठान, द्रोणागिरी मठ, नागरोळी, दापोळी येथे 19 तारखेला म्हणजेच येत्या रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जननी विभाग आणि मी स्वतः इथे ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही आहे किंवा काही गर्भधारणेच्या समस्या आहेत त्याचं निवारण आणि समाधान करण्यासाठी आम्ही आमचा तिथे फ्री कन्सल्टेशन कॅम्प नियोजित केलेला आहे. तरी आपण सर्व ज्यांना या ट्रीटमेंटची गरज आहे त्यांनी या सेवेचा जरूर फायदा घ्यावा ही विनंती. नमस्कार. नागपूर, हिंगोली, मुंबईपासून ते मध्य कर्नाटक येथून नव्हे तर दुबईहून पेशंट येत आहेत. कोणा जननीमध्ये, जननी म्हणजे आपलं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे ना, वांजपणा निवारण केंद्र जे म्हणतो, आणि प्रत्येक महिलेला मातृत्व प्राप्त करता येऊ शकतं याच्याकरता काम करणारी जी आपली वर्षाताई, डॉक्टर वर्षाताई पाटील यांचा एक विभाग आहे जननी. आजपर्यंत हजारो महिलांनी त्याचा लाभ घेतलेले. आपण 70 ते 75 हजार रुपयामध्ये, बाहेर 2-4 लाख रुपये खर्च येत होती तर आपण 60-70 हजारमध्ये करत होतो. तर आत्ता पेशंट्स भरपूर वाढल्यामुळे त्या औषध आणि ह्याचा खर्च कमी यायला लागले. कारण एक बॉटल आणले ना, एकदमच 10 लोक असतील तर ते एकदा फोडले की 10 लोकांना द्यायला पाहिजे, नाहीतर 5 लोक असतील तर 5 लोकांचे औषध टाकून द्यायचं असतं. आता 10 लोक एकत्र यायला लागल्यामुळे एक बॉटल फोडले की 10चे 10, म्हणजे आता ह्याचा खर्च तेवढंच येतो. आणि आता माणसं वाढल्यामुळे सगळ्यांना खर्च कमी झाला. त्याच्यामुळे आत्ता ते 60 हजारामध्ये आपण आता 75 हजारचा 60 हजाराला आता IVF करायचं ठरवले, टेस्ट ट्यूब बेबी. आणि आमच्या त्या मॅडमच्याही इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे हे हळूहळू 25 हजारावर न्यायचं आहे. बाहेर आता 5-5, 10-10 लाख रुपये काढतात, आपण ह्याला हळूहळू 25 हजारापर्यंत न्यायचं आहे. का? माणसांची संख्या वाढली, ट्रीटमेंट घेणाऱ्यांची, तर त्याचा खर्च कमी. कारण हॉस्पिटलमध्ये काम करणारे आहेत ना, त्यांची पगार तेवढा. 10 पेशंट असले तरी तेवढीच, 50 पेशंट आले तरी त्यांचा पगार तेवढंच द्यावा लागतो. लाईट बिल आहे ना, हे तुम्ही आला नाही बी आला तरी लाईट बिल द्यावंच लागतो. क्लार्क म्हणा, इतर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या लोक आले नाही आले, वॉचमन आहेत आणि आया आहेत, ब्रदर्स आहेत, ह्या सगळ्यांना तुम्ही काही म्हटलं तरी ते खर्च तेवढंच राहतो. जर पेशंट वाढले तर खर्च कमी येतो, तेव्हा आपण आणखीन कमी करू शकतो. असं करून आम्ही हळूहळू याला खूप कमी खर्चात करायचं असं ठरवले. आत्ता ही मला वाटतं सुरू केले असतील किंवा उद्यापासून हे 60 हजारात सुरू होईल. आणि त्यातही बाबा कोणाला तरी पैशाची फारच अडचण आहे तर प्रामाणिकपणे त्यांनी सांगावं, माझ्याकडे पैसे एवढं नाही, एवढीच आहेत, जेवढी असतील तेवढ्यावर करून देते, असं ठरवलं. तर कृपया याचा फायदा ज्यांना मुलं बाळं नाही आहे त्या लोकांनी त्याची फायदा जरूर घ्यावं. आणि दुसरं, आज बघा आमचे मॅडम ते ह्याला गेले मुंबईला. मुंबईत एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे
अशा पद्धतीची काम करणारी ही भारतातली पहिलीच संस्था आहे की सामान्य महिलांसाठी इतकं कमी खर्चात त्यांचे सत्कार आहे, ते सत्कारासाठी गेले मगाशी.